आमच्या महिला भगिनी अगदी विकेटवरती दाखल होत आहेत आणि खरं तर या मैदानावरती आमच्या महिला भगिनींचे आशीर्वाद खरं तर त्या मातीला आमच्या महिला भगिनींचे देखील पाय लागतात. पहा, माती, माय, माय बोली हे सर्व शब्द म वरून चालू होतात. म म्हणजे ममता आणि आमच्या महिला भगिनी अगदी मैदानावरती दाखल होत आहेत. सर्व खेळाडू असतील त्यांच्यासोबत मात्र हस्तांदोलन ते करतायत आणि अतिशय देखणा सोहळा मात्र पाहायला मिळतोय. आमच्या सर्व महिला भगिनी अगदी विकेटवरती जाऊन खेळाडूंसोबत हस्तांदोलन करतायत आणि हा खूप मोठा आशीर्वाद आहे. नेहमीच खरं तर आमच्या महिला भगिनी आहेत आणि त्या मात्र आई भवानीचे एक रूप आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत. दोनही संघांना खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी असणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनी मैदानावरती दाखल झाल्यात आणि खेळाडूंना मात्र खूप साऱ्या शुभेच्छा त्या महिला भगिनींच्या माध्यमातून इथे दिल्या जात आहेत. खरं तर आमच्या महिला आता कुठेही कमी नाही आहेत. संकेत मोरे आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. आपल्या विनंती आहे. सन्माननीय शैलेशजी वडनेरे साहेबांच्या शुभ हस्ते संकेत मोरे यांना आपण आमच्या महिला भगिनी खरं तर मैदानावरती दाखल झाल्यात आणि चूल आणि मुलापर्यंतचा प्रवास खरं तर ज्या माऊलीने संपवला ती माऊली आणि स्त्री शिक्षणाची जनक खरं तर सावित्रीमाई फुले तिथपासून हा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर खरं तर पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी असतील किंवा मग अनेक महिला, पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला असतील, त्यानंतर आपल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असतील, दुसऱ्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू असतील, अशा अनेक महिला आहेत ज्यांनी या देशाचं नेतृत्व केलं. झाशीची राणी असेल, महिलांचं मात्र खूप मोठा योगदान खरं तर आपल्या भारत देशासाठी सातत्याने राहिलं आहे आणि ह्या ज्या महिला भगिनी मैदानावरती दाखल झाल्या होत्या त्या देखील आपलं घर चालवत असतील, काही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतील, काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असतील, अशा असणाऱ्या आमच्या संपूर्ण महिला भगिनी त्या मात्र अगदी खेळाडूंसोबत देखील त्या ठिकाणी जोडल्या गेल्या होत्या. टॉस देखील अगदी या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि काही वेळामध्ये आपण सामन्याला सुरुवात देखील करणार आहोत. तर वडनेरे रिव्हेंजर्स टीमची बॅटिंग इथे असणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावायचे. आई गावदेवी स्टार संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे आणि संपूर्ण महिला भगिनी विनंती आपण संकेत मोरे आपण यायचे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. सानिकाताई आणि संपूर्ण आमच्या महिला भगिनी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत आपण. संकेत मोरे आपण या आणि आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जातोय. मॅन ऑफ द मॅचसाठी देखील अगदी चंगळ बक्षिसं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय. अनेक बक्षिसं आहेत मॅन ऑफ द मॅचसाठी. त्यासाठी आपण पाहतोय सन्माननीय सचिन दादा दलाल साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 251 रुपये, सन्माननीय दिनेश दादा भोईर आणि धनराज दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून फ्रूट ज्यूस, रिअल ज्यूस, अविनाश दादा वजे यांच्या माध्यमातून कलिंगड, शंकर दादा विषय यांच्या माध्यमातून री ऑप्टिशन्स गॉगल आणि या स्पर्धेची आयोजन कमिटी अर्थात आपण पाहतोय शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन यांच्या माध्यमातून ट्रॉफी देखील दिली जाते. बक्षांची खैरात आहे मॅन ऑफ द मॅचसाठी. संकेत मोरे आपण यायचे विनंती आहे. आणि सन्माननीय सानिकाताई वडनेरे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत.
विनंती या संकेत संकेत मोरे आहेत मॅन ऑफ द मॅच. संकेत मोरे यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. अभिनंदन संकेत, वेल प्लेड. आणि असा मान पुन्हा मिळणे नाही संकेत. संपूर्ण महिला भगिनी त्या ठिकाणी दाखल झाल्यात आणि त्यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन, वेल प्लेड. हे सर्व बक्षीस आहेत. खेळाडूंसाठी रिअल ज्यूस आहे, कलिंगड आहे, कॅश प्राइज आहे, ट्रॉफी आहे, अनेक बक्षीस आहेत, गॉगल देखील आहे. अशी बक्षीस मात्र आपण देतोय. आणि आता पुन्हा सर्व महिला भगिनींना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन सर्वांनी स्थानापन्न व्हायचे. तर सुरुवातीला आपण सुरुवात कोणाकडून करायची? गुरव मॅडमकडून सुरुवात करायची. त्यांना आपण विनंती करूयात की ओके, पहिल्यांदा ताई बोलतील, नंतर त्या बोलतील, हरकत नाही. खूपच रोमांचक सामना इथे आहे. वडनेरे रियालिटी वर्सेस वडनेरे रिव्हेंजर्स गावदेवी स्टार्स. हां, तर दोन्ही टीमला माझ्याकडनं ऑल द बेस्ट. खूप छान खेळा. हां, महिलांसाठी बदलापूर प्रीमियर लीग घ्यावी अशी आमच्या सगळ्या महिलांची मागणी आहे. आणि त्यांच्या वतीने मी मागणी शैलेश वडनेरे आणि कुठे ते धुळे त्यांना. अरे वा वा वा, थँक्यू धन्यवाद. अच्छा, आपल्या महिला मंडळासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की शैलेश वडनेरे फाउंडेशन तर्फे महिलांसाठी सुद्धा बदलापूर प्रीमियर लीग ही आयोजित केली जाणार आहे. 2027ला ही पहिल्या टीम आपल्या उतरवल्या जातील मैदानात. धन्यवाद. 27ला शैलेश वडनेरे हे अत्यंत धडाडीचे नगरसेवक आहेत. मी त्यांना बरेच वर्षापासून ओळखते. त्यांचे कार्यक्रम अत्यंत छान असतात. सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन ते कार्यक्रम अत्यंत सक्सेसफुल करतात. आत्ता त्यांनी बदलापूरसाठी क्रिकेट स्पर्धा लावलेली आहे. ही क्रिकेट स्पर्धा खरंच अत्यंत स्तुत्य आणि उपक्रम अतिशय छान उपक्रम लावलेला आहे त्यांनी. त्यांनी सगळ्या इथल्या मुलांना एकत्र करून ही स्पर्धा लावली आणि त्यातूनच आपला इथून नॅशनल लेवलचा एखादा खेळाडू तयार होईल. तर त्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांनी असंच पुढे उत्तरोत्तर कार्य करावं हीच माझी अपेक्षा. एवढे बोलून 2 शब्द संपत. जय हिंद. दादांच्या ह्या स्वभावामुळे आज सगळी एकत्र आहेत. दादांच्या ह्या स्वभावामुळे आज सगळे इथे एकत्र आहेत. जे मैदानात उतरले आहेत सगळे, त्या दोन्ही टीमला खूप 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 शुभेच्छा. जे जिंकतील त्यांना पण शुभेच्छा, जे हारतील त्यांना पण शुभेच्छा. सो स्पोर्टी घ्या सगळं. आणि दादांना खूप खूप धन्यवाद की हा जो हसता खेळता कार्यक्रम केला आहे, जे कोणाला अशक्य आहे ते सगळं केलं आहे. त्यामुळे थँक्यू. आणि आम्हाला इथे बोलून आमचा जो मान केला त्याबद्दल थँक्यू. सर्व महिला भगिनींना विनंती आहे, आपलं पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार. आपण सन्मानाने पुन्हा एकदा मुख्यमंचावरती विराजमान व्हायचे. आणि राहुलजी चव्हाण सर, आपल्याकडे इकडेची जबाबदारी आम्ही सोपवतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मी जातोय. धन्यवाद. हॅलो, इथे फटका सुंदर आहे. स्क्वेअर लेगला पार करत असताना चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
यांच्या वतीनं ऑनफिल्डला जे 2 अंपायर आहेत त्यांच्यासाठी 2 क्लाउड कोल्ड्रिंक, एनर्जी ड्रिंक आणि 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेले आहे. धन्यवाद. एक महत्त्वाची अनाउन्समेंट आम्ही करतोय. गावदेवी स्टार 11 हा संघ मात्रावरती खेळतोय. अजयजी जमदरे साहेबांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर आजच्या रात्रीमध्ये हा संघ क्वालिफाय जरी झाला तरी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय चंद्रकांतजी बात्रे साहेब यांच्याकडून गौरव फार्म हाऊसवरती 2 नाईट त्यांना खरं तर मेजवानी दिली जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मी 4ही संघ मालक आजचे मी विनंती करेल. मग आई गावदेवी स्टार 11चे पुरस्कर्ते अजयजी भरत जमदरे साहेब आपण यावं. आपलं सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर स्वतः आयोजक शैलेशजी वडनेरे साहेब असतील, राहुलजी वडनेरे साहेब, अभिषेकजी वडनेरे साहेब आपण यावं. आपणही संघमालक आहात, आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. त्यानंतर मी विनंती करेल, आज अजून 2 संघ या मंचावरती खेळलेत, ते दोन्ही संघाचे पुरस्कर्ते कोण खेळाले? यस, खरं तर कथोरे वॉरियर्स संघाचे पुरस्कर्ते दिनेशजी रमेश भोईर साहेब, संभाजी शिंदे साहेब आपणास विनंती आपण या. आणि त्यासोबत ग्रीवा 11चे पुरस्कर्ते दिलीपजी बैकर साहेब, हर्षदजी बैकर साहेब, अमोलजी बैकर साहेब यांना विनंती करतो आपणही मंचावरती या. आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती इथे करतोय. त्यामुळे विनंती आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आई गावदेवी स्टार या संघाचे पुरस्कर्ते अजयजी भरत जमदरे दादांचं आगमन झाले. विनंती आपण या मंचावरती आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. धन्यवाद. धन्यवाद. आमचे समालोचक मित्र सोमनाथजी खाडे सर आणि राहुलजी चव्हाण सर दोघांचे मनापासून आभार. जाऊयात विद्यमान सामन्याकडे. एका बाजूने आई गावदेवी स्टार आणि त्यांच्या विरोधामध्ये वडनेरे रिव्हेंजर्स या 2 संघांदरम्यान हा सामना सुरू आहे. षटक क्रमांक 1चा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि धावपलकावरती धावा एक बॉल बाकी आहे. 12 धावा धावपलकावरती आहेत आणि शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय फायनल क्षेत्रामध्ये बॉलला खेळतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असणार आहे आणि दोन धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 14 धावा. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झाला आहे आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावपलकावरती. एका बाजूने वडनेरे रिव्हेंजर्स संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी स्टार संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. एका बाजूने सन्माननीय शैलेशजी वडनेरे साहेब असतील, अभिषेकजी वडनेरे साहेब असतील, राहुलजी वडनेरे साहेब असतील आणि सर्वच वडनेरे ब्रदर्स त्यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय अगदी जमदरे साहेबांचा संघ देखील मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. अजयजी जमदरे साहेब त्यांच्या मालकीचा संघ दुसऱ्या बाजूने आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. हॅलो चेक. आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये खेळणाऱ्या 4ही संघाचे संघ मालक सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आज आपण पाहताय ग्रीवा 11 संघ मैदानात खेळला. अर्थातच दिलीपदादा बैकर, हर्षददादा बैकर आणि अमोलदादा बैकर यांनी प्रस्तुत केलेली टीम आहे. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर वडनेरे फॅमिलीचा घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अखिलेश आणि राहुल वडनेरे साहेबांनी प्रस्तुत केलेली टीम वडनेरे रिव्हेंजर आणि आजच्या दिवसामध्ये आदरणीय अजयदादा जमदरे साहेबांनी प्रस्तुत केलेला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी स्टार्स आणि त्याचबरोबर किसन कथोरे साहेबांच्या नावाने टीम आज मैदानावरती उतरवली. आदरणीय संभाजीदादा शिंदे आणि दिनेशदादा भोईर. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक उद्गाते आदरणीय शैलेशदादा वडनेरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. या ठिकाणी मंचावरती ग्रीवा 11 संघाचे पुरस्कर्ते आदरणीय अमोलदादा बैकर या ठिकाणी उपस्थित. या ठिकाणी मंचावरती आई गावदेवी स्टार्स या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय अजयदादा जमदरे मंचावरती उपस्थित आहेत.
साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. बदलापूर शहराचं एक युवा नेता आणि त्यासोबत आपण पाहतोय खरं तर बदलापूर उपशहर प्रमुख म्हणून त्याची ओळख आहे युवा सेना. ते आमचे अजयजी भरत जमदरे साहेब यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. खरं तर अभिषेकजी वड्डेरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती होत असताना ज्यांनी आई गावदेवी स्टार 11 हा संघ बांधला या स्पर्धेमध्ये ते आमचे अजयजी जमदरे साहेबाचा सन्मान. त्यानंतर मी विनंती करेल आपण सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर सूरजजी शिंगटे यांचाही सन्मान मी सचिनजी यांना विनंती करेल. सचिनजी धुळे यांच्या शुभ हस्ते सूरज शिंगटे यांचाही सन्मान आपण या मंचावरती करावा. आई गावदेवी मित्रमंडळचे आमचे अध्यक्ष आहेत सूरज शिंगटे यांचा सन्मान आपण या मंचावरती करतो आहे. त्यासोबत अजयजी जमदरे साहेबांचा सन्मान आपण पार पाडला. मी विनंती करेल हर्षदजी बैकर आपण या आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करतो आहे. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतो आहे. आणि अजयदादांच्या माहितीसाठी एक सामना खरं तर त्यांनी जिंकला आणि त्यानंतर आता हा दुसरा सामना विनर विशालजी साखरे साहेब आपल्यास विनंती आपण यावं आपला सन्मान आम्ही करतो आहे. अभिषेकजी वडनेरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मंचावरती पार पडतो आहे. विशालजी साखरे यांना विनंती आपण या आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पडतो आहे. निलेशजी पवार यांनाही विनंती आपण यावं आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करतो आहे. निलेशजी पवार साहेब आपल्यास विनंती आपण या आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पडतो आहे. विद्यमान सामना देखील महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण आता कॉमेंट्री बॉक्सकडे वळतो आहे. धन्यवाद. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि 16 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात मात्र चांगली राहील नाही. वडनेरे रिव्हेंजर संघाला मात्र या सामन्यामध्ये पुनरागमन करावं लागेल आणि आवश्यकता आहे पुनरागमनाची. राईट आर्म ओव्हर द विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. वेदांत परटोले 17 वर्षाचा खेळाडू आहे आणि कमालीची गोलंदाजी प्रभावित करतोय मैदानावरती. अतिशय वेग आहे या खेळाडूकडं आणि वेगासाठी विवेक सूर्यवंशी साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करतो आहे. आपण याला बदलापूर प्रीमियर लीगमध्ये या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान हा देवाप्रमाणे केला जातो आहे आणि त्यांचाही सन्मान आपण करतो आहे. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. त्यानंतर हनुमंत तुपे साहेब आपण या आपलाही सन्मान आम्ही करतो आहे. प्रत्येक दिवशी या स्पर्धेमध्ये ते जोडले जातात आणि वडनेरे साहेबांचे जवळचे मित्र आहेत त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करतो आहे. धन्यवाद. शैलेशजी वडेरे साहेबांचे निकटवर्तीय म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे शैलेशजी सासे आणि विकासजी राठोड यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करतो. या पण आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. साहिलजी फासे आणि त्यासोबत विकास राठोड यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. यावं दोघांनी यावं आपला सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. अभिषेकजी वडनेरे यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. खरं तर निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे आणि जेव्हा जेव्हा आपण पाहतोय शैलेशजी वडनेरे साहेबाचा आदेश तो देवाप्रमाणे त्यांच्या बाजूतून पाडला जातो आणि त्याचा सन्मान आम्ही या मंचावरती संपन्न करतोय. चला आपण आता वळतो कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावपलकावर धावा 16. गोलंदाजी ट्रॅकवरती सागर म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3च्या खेळाला सुरुवात होती या आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सागर म्हात्रे. 16 धावा 8च्या धावगतीनं पहिल्या दोन षटकांमध्ये आल्यात.
कल्पेश कुलकर्णी टॉम स्ट्राईक एंडवरती वाईड बॉलची घोषणा पंचानं केली. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन संदेश कुलकर्णी 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईड बॉलची घोषणा पंचानं केली. बॅक टू बॅक 2 कंजिक्युटिव्ह वाईड डिलिव्हरीज इन अ रो. Back to back 2 consecutive wide deliveries in a row. यावेळेस मात्र आपण पाहतोय हवेमध्ये बॉल फटका चांगला डीप मध्ये बॉल चाललाय. काऊ फेजला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन संदेश कुरकाड. धावफलक मात्र धीम्या गतीने पुढे जाताना पाहायला मिळते. वेग वाढवावा लागेल. धावा शोधाव्या लागतील मैदानावरती. अजूनही 7 विकेट हातामध्ये आहेत वडनेरे रिव्हेंजर संघाच्या आणि इथून मात्र धावांचा शोध मैदानावरती घ्यावा लागेल. धावांची शोधवाढ तुम्हाला निर्माण करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. सागर मात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅटिंगसाठी आपण पाहतोय टॉम आणि त्यांच्या जोडीने अरम बोबेरे. 3 बॉल अरम याने खेळलेत आणि एका धावेवरती नाबाद आहेत. परंतु अरम यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मैदानात ते स्वतःला आज सिद्ध करावं लागेल. जबाबदारी आहे अरम बोबेरे यांच्या खांद्यावरती देखील या सामन्यामध्ये. ती जबाबदारी निभावावी लागेल मैदानावरती. स्विच हिट. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पॉइंट रिजन मध्ये. फटका खूप कमालीचा पाहायला मिळाला परंतु सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलंय. एक धाव तिथे प्राप्त होईल. 2-3 मीटर अलीकडे पलीकडे जर बॉल असता तर हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता. चेक. सचिन दादा धुळे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी संपर्क साधा. सचिन दादा धुळे. यस ओर टू कॉम्बॉक्स. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा फलंदाज कल्पेश कुलकर्णी. टॉम चांगला फटका आहे मिड विकेट रिजन मध्ये. खूप वेगानं बॉल ट्रॅव्हल झालाय आणि लास्ट जवाब एफर्ट पुन्हा एकदा पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाची दाद दिली पाहिजे. कमालीची एफर्ट तुम्हाला पाहायला मिळत आहेत मैदानावरती. पहा क्रिकेटच्या 3 आघाड्या आहेत आणि तुम्हाला फलंदाजीमध्ये दुसरी संधी मिळू शकते. गोलंदाजाला देखील दुसरी संधी मिळू शकते परंतु क्षेत्ररक्षणामध्ये झालेली चूक ही मात्र महागात पडू शकते. मी नेहमी सांगतो टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे. छोट्या चुका ह्या तुम्हाला मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. त्या चुका मात्र इथे टाळाव्या लागतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय मैदानावरती सध्याच्या घडीला. ज्यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त दर्शक. अहरम बुबेर यांच्या बॅट मधून सौस होणार की एक लोहार की बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. पंचवीस धावा धावपलकावरती आहेत. अरम बुबेरे त्याने देखील आता लय शोधली मैदानावरती. रिदम शोधलाय. फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा खूप वेगानं बॅट स्विंग पाहायला मिळालाय आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. बॅट आणि बॉलचा जर संपर्क झाला असता तर बॉल अगदी बदलापूर शहरामध्ये गेला असता. इतका वेगाने हा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस देखील आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये.
3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे आणि आपण पाहतोय सन्माननीय अजयजी भरत जमदरे साहेब खरवई या ठिकाणाहून आपण पाहतोय उपस्थित आहेत. बदलापूर युवा सेना शहर उपशहर प्रमुख शिवसेना आणि साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. आता सध्या आमच्या मंचावरती ते उपस्थित आहेत आणि त्यांचा संघ देखील मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या माध्यमातून अगदी समालोचन कक्षासाठी आणि विशेष प्रेम खरं तर समालोचकांवरती त्यांचं राहिलेलं आहे. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नगरसेविका चषकाचे दमदार आयोजक सन्माननीय बाळदादा बोराडे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्वच मान्यवर पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 26 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सन्माननीय वडनेरे साहेबांचा संघ आपण पाहतोय. वडनेरे रिव्हेंजर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आई गावदेवी स्टार्स हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. फुल्लर लेनचा बॉल होता यावेळेस मात्र पॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल पुन्हा डॉट येताना पाहायला मिळते. वेदांत परटोले गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळाला आहे वेदांत परटोले यांचा. पुढचा बॉल ऑन साइडला काऊ फेजला फेकून दिलाय. ताकद लावली आहे आणि बॉलला पाठवलंय सीमारेषे पार. कडक हा फटका षटकार. देताना पाहायला मिळतोय. अरम बुबेरे शक्ती प्रदर्शन मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. 32 धावा धावपलकावरती आहेत. लय पकडली आहे. वेदांत परटोले यांच्यावरती मात्र आक्रमण झालंय. वेदांत परटोले यांच्या गोलंदाजीवरती मोठा डोला आपल्याला पाहायला मिळाला आहे. फलंदाज अरम बुबेरे यांच्या माध्यमातून मॅच बॉल देखील मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांत परटोले गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 32 धावा धावपलकावरती आहेत. 50 धाव्यांपर्यंत जर हे धावफलक गेलं तर या सामन्यामध्ये मजा येईल हे अरम बुबेरे यांना देखील माहिती आहे. आणि 50+ धावा जर झाल्या तर बोनस सोने पे सुहागा. इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. धावांच्या शोधामध्ये सध्याच्या घडीला मैदानावरती अरम बुबेरे आक्रमक खेळासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. अरम बुबेरे आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. तर गोलंदाजी ट्रॅकवरती वेदांत परटोले. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. अपील झाली आहे पंचांकडे. खूप जोरदार अपील पाहायला मिळाली आहे आणि लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळेल. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेटवरती तुम्हाला पाहायला मिळतंय. आतापर्यंत तितकी चांगली लय सापडली नाही आहे. कल्पेश कुलकर्णी मैदानावरती आहेत परंतु त्यांना देखील लय शोधावी लागेल. कल्पेश कुलकर्णी अर्थात टॉम मैदानावरती आहेत. सन्मान्य गोलंदाज वेदांत परटोले पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. फलंदाजीसाठी कल्पेश. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. जाईल पुन्हा एकदा ड्रॉप. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथं पूर्ण देखील होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत. 35 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय अभिषेकजी वडनेरे साहेब युवा उद्योजक आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आता मैदानावरती असणार आहे. अरम बुबेरे यांच्याकडे देखील सुवर्ण संधी आहे. कल्पेश कुलकर्णी टॉम यांच्याकडे देखील सुवर्ण संधी. इथून मात्र मोठे फटके शोधावे लागतील. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि बक्षिसं देखील लगावली जात आहेत. प्रत्येक षटकारासाठी
₹1000 आणि प्रत्येक चौकारासाठी ₹500 बक्षीस असणार आहे. सन्माननीय अभिषेकजी वडनेरे साहेबांच्या माध्यमातून चौकार षटकारासाठी तब्बल ₹1000 बक्षीस. पुन्हा एकदा अपील पाहायला मिळते. वेदांत परटोले यांचा खूप चांगला बॉल अपील झाली आहे, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता होताना पाहायला मिळते. प्रत्येक चौकारासाठी आणि प्रत्येक षटकारासाठी ₹1000 बक्षीस या ठिकाणी असणार आहे. सन्माननीय युवा उद्योजक अभिषेकजी वडनेरे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी आणि प्रत्येक षटकारासाठी ₹1000 बक्षीस इथे असणार आहे. वेदांत परटोले गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत, तर फलंदाजीसाठी फलंदाज कल्पेश कुलकर्णी. यावेळेस देखील पंचांकडे अपील झाली आहे, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. आणखीन एक चांगलं षटक पाहायला मिळते वेदांत परटोले यांचं. फलंदाजीमध्ये लय शोधण्याचा प्रयत्न मात्र अजून देखील सुरू आहे कल्पेश कुलकर्णी टॉम यांचा, परंतु एका बाजूने अरम यांनी चांगली बॅटिंग केली आहे. 2 चांगले फटके आपण पाहिलेत. प्रथमेश केवणे यांच्या बॅटमधून 2 चौकार देखील आपण पाहिलेत. रनआउट स्वरूपामध्ये ते बाद झालेत. रनआउट स्वरूपामध्येच मोहम्मद बुबेरे देखील बाद होताना आपण पाहायला मिळालेत. आणि 9 बॉलमध्ये 13 धावेंवरती अरम नाबाद आहेत. आणि कल्पेश कुलकर्णी आपण पाहते 12 बॉलमध्ये 17 धावा. वेग वाढवावा लागेल धावांचा. वेग जो मंदावलाय ना त्याला थोडीशी गती द्यावी लागेल. दोनही फलंदाजांना मैदानावरती आणि गती देणं देखील गरजेचं आहे. सन्माननीय अरुणजी राऊत साहेबांचं आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शैलेश वडनेरे दादांचं नाव. संघ मालक सन्माननीय अरुणजी राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निखिल सेंडे अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. फलंदाजीसाठी अरम बुबेरे मैदानावरती. आतापर्यंत 2 मोठे फटके आपण पाहिलेत अरम बुबेरे यांच्या बॅटमधून आणि इथून देखील चांगली फलंदाजी त्यांना करावी लागेल मैदानावरती. निखिल सेंडे अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. पहिला बॉल दरम्यान रिचन मध्ये गेलाय आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कमी गतीने हा बॉल आलाय आणि त्याचमुळे बॅटचे एज लागून दरम्यान क्षेत्रामध्ये हा बॉल गेलेला पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. अरम यांच्याकडे क्षमता आहे, परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल. आवश्यकता आहे धाव्यांची. धावांचा शोध सध्या घ्यावा लागेल आणि तो धावांचा शोध मैदानावरती पूर्ण करून देतील का गोलंदाज निखिल सेंडे. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 35 धावा धाव फलकावरती आहेत. अजून कमीत कमी 15-20 धावा बनवाव्या लागतील शेवटच्या 5 बॉलवरती. अरम बुबेरे स्ट्राईक एंडवरती गोलंदाजी ट्रॅकवरती. निखिल सेंडे एक दुसऱ्याचा अभ्यास करतायत गोलंदाज आणि फलंदाज. फुल टॉस बॉल ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्रामध्ये निखिल सेंडे यांचा फुल्ली लॉस. बॉलला फेकून दिलाय आणि बॉल जाईल सीमारेषे पार. सन्माननीय अभिषेकजी वडनेरे साहेब यांच्या माध्यमातून ₹1000 बक्षीस षटकार. .41 41 धावा धाव फलकावरती आहेत. अरम बुबेरे खूप महत्वपूर्ण इनिंग आपल्या टीमसाठी खेळतायत. आवश्यकता होती धाव्यांची. षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय आणि ₹1000 बक्षीस या ठिकाणी जमा केलंय अभिषेक वडनेरे साहेबांनी. संघ मैदानावरती खेळतोय आणि आज मात्र ATM खुलंय. होऊ दे खर्च. अरम बुबेरे यांच्यासाठी ₹1000 बक्षीस जमा झालंय. पुढचा बॉल आणखी एक फुल टॉस बॉल होता. वाईट बॉलची घोषणा पंचांनी केली. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धाव फलक पुढे जाईल. 43 43 धावा धाव फलकावरती आहेत.
42 धावा धावफलकावरती आहेत. 42 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 42 धावा धावफलकावरती असणार आहेत. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी अरम बुवेरे. त्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? तर झालाय आणि 2 धावा येथे अगदी सहज प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 अधिकृत बॉल बाकी आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत 44. अरम बुबेरे क्षमता आहे. इथून मात्र सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. पुढचा बॉल फुलर लेनचा फटका चांगला आहे. खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत आणि पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न झालाय. 2 धावा अगदी सहज उपलब्ध आहेत. 46 धावा धावफलकावरती आहेत. थांबलेल्या धावगतीला वेग दिलाय अरम बुबेरेने. 46 धावांपर्यंत हे धावफलक पुढे. 2 बॉल 2 षटकार 2000 रुपयाचं बक्षीस अभिषेकजी वडनेरे साहेबांच्या माध्यमातून असणार आहे. 46 धावा धावफलकावरती आहेत. निखिल सेंडे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते देखील पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतील. पुनरागमनाचे मार्ग ते देखील शोधतील. एका बाजूने आपण पाहतोय सन्माननीय श्रीमान अजयजी भरत जमदरे साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय वडनेरे रिव्हेंजर्स हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. वडनेरे ब्रदर्स यांचा संघ. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एका धावेचा प्रयत्न झालाय. एक धाव महत्वाची आहे आणि 1 धाव इथे पूर्ण होईल. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव. 47 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा 1 बॉल या डावामधला शिल्लक आहे. कल्पेश कुलकर्णी स्ट्राईक एंड वरती आहेत. शेवट गोल करण्याचा संधी आहे कल्पेश कुलकर्णी यांच्याकडं आणि हा बॉल डाट टाकून धावफलक 50च्या आतमध्ये ठेवण्याची संधी गोलंदाज निखिल सेन यांच्याकडे देखील आहे. शेवटचा 1 बॉल या डावामधला बाकी आहे. हॅलो यस चेक. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा ग्रीवा 11 संघाचे संघ मालक आदरणीय दिलीपदादा बैकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम. ओर टू कॉम्बॉक्स. 47 धावा धावफलकावरती आहेत. वाईट बॉलची घोषणा पंचांना केली. 48 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या डावामधला बाकी आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 48. स्ट्राईक एंडवरती फलंदाज कल्पेश कुलकर्णी. लास्टच्या चेंडूवरती 4 किंवा 6 आला तर अन्विक वडनेरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. मात्र अगदी आपण पाहताय हा चेंडू बॉडीवरती आदळलाय आणि लेग बायची 1 सिंगल मिळेल. धावफलकावरती जोडली जाईल. 5 षटकांचा पूर्वार्ध संपलाय आणि निश्चितच एक हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 49 धावा धावफलकावरती आहेत. 50 धाव्यांचं लक्ष इथे असेल. 50 इज द टार्गेट. 50 धाव्यांचं लक्ष या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बदलापूर सिटी मध्ये उत्साह आणला. शैले दादा फाउंडेशनचा साथ क्रिकेट मध्ये पेटला ज्वालामुखी. हॅलो चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. ग्रीवा 11 आणि त्यांच्या विरोधात के अर्थातच किसनरावजी कतोरे साहेबांच्या नावाने टीम उतरवली आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जाईल. त्या ठिकाणी मान्यवर पाहुणे या ठिकाणी आपल्याला जोडले जात आहेत. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय दिलीपदादा बैकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय शैलेशदादा वडनेरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय मिलिंदजी नार्वेकर साहेब या ठिकाणी
प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आमचे साथी समालोचक तुषार शिंदे सर त्या ठिकाणी आपल्यासोबत. सन्माननीय मिलिंदजी नार्वेकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. टॉस इथे संपन्न झाला आणि ग्रीवा 11 संघानं टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण काय घेतलात? आधी डिफेन्स करत झाले नाही रन, त्याच्यासाठी तर बघूया, चेस करण्याचा प्रयत्न करू. आणखी एक प्रश्न असणार आहे. टॉस जर जिंकला असता इकडे तर निर्णय काय असता? बॅटिंगच घ्यायची होती. मनासारखं झालंय सगळं. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि आपण आता चर्चा करणार आहोत सन्माननीय दिलीपजी बैकर साहेबांसोबत. बोथ द टीम ऑल द बेस्ट, सो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दिलीपजी बैकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नवनिर्वाचित नगरसेवक देखील आहेत आणि फक्त केवळ आपल्या समाजापुरतं नव्हे तर विस्तृत काम दिलीपजी बैकर साहेबांचं या विभागामध्ये आहे. आणि साहेब, ही स्पर्धा वडनेरे साहेबांनी आयोजित केली आहे. या स्पर्धेबद्दल आपल्याकडून अतिशय चांगलं मनोगत ऐकायला आवडेल. बदलापूर प्रीमियर लीगचे आयोजक शैलेशजी वडनेरे ह्या प्रीमियर लीगचा दुसरा पर्व आहे. मी खरोखर शैलेशजींचा आभार मानेन, कारण ही स्पर्धा BPLची स्पर्धा त्यांनी जी आयोजित केलेली आहे ती खरोखरच ह्या बदलापूरमधले ग्रामीण गावात खेड्यातले आणि शहरामधले जे ग्रामीण खेळाडू आहेत त्यांना हे ग्राउंड उपलब्ध करून दिला. आणि खरोखरच ह्या स्पर्धेचा त्यांनी हा जो कार्य चालू ठेवला आहे असंच त्यांनी पुढं कार्य चालू ठेवा. त्यांना एवढीच शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. नार्वेकर साहेब, आपण देखील या. विनंती अगदी थोडक्यामध्ये आपल्या देखील शुभेच्छा आणि सदिच्छा मिळणं गरजेचं आहे. शैलेशजी वडनेरे हे नाव मला जास्त माहिती आहे, कारण आम्ही दोघे पहिल्यापासून मित्र होतो आणि त्याचं काम मी जवळून बघितलं आहे. क्रिकेट हा त्याचा लहानपणापासून आवडता खेळ. बाकी क्षेत्रामध्ये पण ते वैद्यकीय असून दे, बाकी महिलांचे कार्यक्रम असून दे, त्यांना शिवण क्लास वगैरे काय, तर ते सगळ्यामध्ये विहिरीने भाग घेऊन स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून ते काम करत असतात. आणि आज त्यांच्याबरोबर मला उभं राहायला भेटतं आहे. मग मी त्यांना शुभेच्छा देतो. बदलापूरकरांना त्यांच्यासारखा नेता या इथे मिळाला आहे, हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. मी या बदलापूर प्रीमियर लीग जे सामने भरवले आहेत त्यामध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. तसेच वडनेरे आणि त्यांच्या फॅमिलीला मी शुभेच्छा देऊन 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब, आपल्या मनापासून आभार. तर माजी नगरसेवक सन्मान्य स्वामी दारविन साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दारविन साहेब, आपण देखील या स्पर्धेला शुभेच्छा या ठिकाणी द्यायच्यात विनंती आहे. शैलेश वडनेरे फाउंडेशनतर्फे हे जे कार्यक्रम हे भरवलेले आहे टुर्नामेंट, हे अनेक वर्षांनी एक शैलेशच्या एकामध्ये एक नेहमी एक उत्सुक माणूस आहे. एकामध्ये प्रत्येक गोष्टीला एकामध्ये सायकलच्या पडद्या भरवतो, काय आपलं हे भरवतो, म्हणजे ते प्रत्येक एक माणसं इच्छा मनापासून असल्यानंतर सर्व गोष्टी घडतो. आणि हे शैलेश वडनेरेकडे आहे. आणि अनेक वर्षापासून म्हणजे खूप शैलेश माझ्या जवळचं आहे, म्हणजे राजकारणामध्ये आल्यापासून त्याच्या यायच्या अगोदरपासून आम्ही दोघं म्हणजे एकत्र होतो. आणि शैलेशच्या प्रत्येकाचा एक कार्य करण्यासाठी आणि त्यांना इंदूरला जायचं होतं, इंदूर सोडला आणि म्हणतो मी इथंच कार्यक्रममध्ये राहणार. ते त्यांच्या एक इच्छा होता. आपलं त्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद स्वामी दारविन साहेब. आणि आपलं देखील कौतुक. आपण खूप सुंदर प्रगल्भ मराठी बोलता, त्यासाठी देखील आपलं विशेष कौतुक. स्वामी दारविन साहेब आपल्यासोबत होते. आपले सर्वांच्या मनापासून आभार. आणि सर्वांना विनंती, पुन्हा एकदा आपण सर्वांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचे. आणि आता आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. सन्माननीय सोमनाथजी खाडे सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुषारजी शिंदे सर, आपलं मनापासून आभार. 50 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू करतायत. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना मैदानावरती उतरतायत. एका बाजूने आपण पाहताय तर खरवईचा सुपरस्टार गौरव म्हात्रे आणि साथ देण्यासाठी बॅट्समन मैदानावरती समीर भगत.
दोघांच्या साथीने इथे सुरुवात केली जाते. अजयदादा जमदरे प्रस्तुत, आई गावदेवी स्टार्स संघ मैदानावरती. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यांना फाईट करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. वडनेरे रिव्हेंजर्स, वडनेरे कुटुंबियांची घरची टीम मैदानाच्या आतमध्ये. राहुल दादा वडनेरे, अभिषेक दादा वडनेरे, शैलेश दादा वडनेरे आणि वडनेरे परिवाराचा संघ मैदानावरती. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. 50चा पाठलाग सुरू होतोय. गेम ऑन. गौरव स्ट्राईक वरती. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही आणि हा निर्धाव चेंडू या ठिकाणी संपन्न झालाय. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. गोलंदाजी मार्कवरती अरहम बुबेरे, संघाचा आयकॉन प्लेयर. पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी हाताळत असताना राईट मोर द विकेट गौरवसाठी. यावेळेस हलक्या हातानं ड्राईव्ह केलंय. कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. फिल्डर आहे, दूरवरनं येत आहेत, चेंडूला अडवून फेक करतील. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. स्कोरबोर्ड वरती 2 धावा जोडल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकाचा श्रीगणेशा केलाय. 50 मॅजिक फिगर. 5 षटकांची मॅच, बरोबर 10.00 ची सरासरी राखायची आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 आल्या. चांगली मॅच दोन्ही संघांच्या दरम्यान आपण पाहताय तर एक जबरदस्त काटेकी टक्कर यावेळेस पाहायला मिळेल. इथे ड्राईव्ह केलंय, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला. सीमारेषेच्या जवळ फिल्डर त्या ठिकाणी चेंडूचा ताबा घेतोय, फेक करतोय. एकच सिंगल मिळेल आणि एक सिंगल धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकात आपण आहोत. ओव्हर नंबर 1 साठी अरहम बुबेरे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. जेन्युअन ऑलराऊंडर, उमर 11 गोरेगाव संघाचा हा स्टार प्लेयर. पहिल्या षटकाची गोलंदाजी यावेळेस. पहिल्या बॉलवर डॉट, त्यानंतर दुहेरी धाव. इथे आपण पाहताय सिंगल मिळतीये. 1 धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं तर थोडंसं हल्लं 3 या आकड्यावरती. शांत सुरुवात, संयमी सुरुवात देत असताना स्ट्राईक वरती समीर भगत येतोय. गती परिवर्तन, स्लोवर बन, स्विच साठी स्वतःला निश्चित टर्न केलं होतं. चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. अगदी आपण पाहताय तर फसवा चेंडू या ठिकाणी अरहम बुबेरेच्या माध्यमातून आलेला हा निर्धाव. पहिल्या षटकात आपण आहोत. 50 धावांचा पाठलाग करतायत. निश्चित असं वाटलं की 50 धावा सहजगत्या पार केल्या जाऊ शकतात. मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी यावेळेस होतीये, उत्कृष्ट चेंडू, लाऊड अपील करतायत, पंचांकडे दाद मागतायत. पंच सांगतायत नॉट आउट. चांगली दर्जेदार गोलंदाजी, टप्प्यावरती चांगलं नियंत्रण, सुंदर फॉलो थ्रू पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहताय तर अनुभवाचा पुरेपूर वापर या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात वापरत असताना अरहम बुबेरे. यस. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस सन्माननीय माणिकजी कारंडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. या स्पर्धेमध्ये आपलं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच. इथे नजाकत दाखवली आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 3 फिल्डर पाठलाग करत चेंडूला अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि निश्चित आपण पाहताय तर हा प्रयत्न यशस्वी केला. धावफलकावरती जोडल्या जातील टोटल 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक 5 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर जोडल्या बिनबाद 5. संयमी सुरुवात. शैलेश वडनेरे दादांचं नाव.
घ्या. पहिल्या षटकात 5 धावा आरामनं खर्च केला. अजून एक त्याचा महत्वाचा शिलेदार साथीदार गोलंदाजी मार्कवरती मुशरफ बुबेरे षटक क्रमांक 2 साठी तयार होतोय. उमर 11 गोरेगाव संघाचा अजून एक सुपरस्टार गोलंदाज षटक क्रमांक 2 साठी इथे सज्ज होत असताना लेफ्टा मोह द विकेट. स्ट्राईक वरती गौरव म्हात्रे. बॉडी लाईन फुलटो स्वीप केलाय. फटका सुंदर अप्रतिम टायमिंग प्रॉपर केलं आणि सरळ भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. BPL चौकार. शून्याची सरासरी राखायची आहे. सुरुवातीच्या पहिल्या षटकात आपण पाहिलं तर धावा फक्त 5 आल्या होत्या. मुशरफ गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच बॉलवरती त्याचं स्वागत चौकारानं केलंय. मुशरफ बुबेरे याने जर हॅट्रिक संपादित केली तर सरफराज भाई यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे फटका चांगला आहे. बॅकफुटला जाऊन स्मॅश केलाय. फटका जबरदस्त आहे. एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा गावदेवी ब्रँडेड चौकार. तुषारजी शिंदे सर, आपण कुठं असाल तर मंचावरती तर आपण खरं तर आता मैदानावरती खेळच खेळतोय आणि भारताच्या मातीतला एक रांगडा खेळ कबड्डीचा खेळ आणि गिरीश इरनाक साहेब यांचं देखील आगमन होतंय. नॅशनल कबड्डी खेळाडू आहेत आणि त्यांचं आगमन अगदी काही वेळामध्ये अगदी मंचावरती होणार आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अगदी काही वेळामध्ये गिरीश इरनाक यांचं आगमन अगदी मंचावरती होणार आहे. प्रो कबड्डी स्टार गिरीश इरनक सर या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणि शैलेशदादा वडनेरे साहेबांच्या प्रेमासाठी या ठिकाणी आपण पाहत आहे. तर प्रो कबड्डीचा सुपरस्टार गिरीश इरनक यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. बदलापूर नगरीमध्ये आपण येत आहात, मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक चालू होतं हे दुसरं आहे आणि दुसऱ्या षटकावरती तुटून पडलेत. यावेळेस पुन्हा बॉडी लाईन फिरून मारलाय. मुशरफची दिशा चुकली आहे आणि त्याची दशा खराब करत असताना गौरव म्हात्रे ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणि निश्चित गती देण्याचं काम या षटकामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कबड्डीचे आपण पाहतो खेळाडू नॅशनल खेळाडू सन्माननीय गिरीजी इरनक साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रो कबड्डी लीग या स्पर्धेमध्ये आपण त्यांना खेळताना पाहतोय आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये आगमन होते. क्रिकेटच्या मैदानावरती सन्माननीय गिरीजी इरनक साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय उद्योजक क्षेत्रामधील युवा यशस्वी उद्योजक सन्माननीय मयूरजी पिशेकर साहेब यांचं देखील आगमन झालंय. आणि या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय किरणजी राऊत साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपण पाहतोय कार्तिक 11 संघाचे संघ मालक आणि कासगाव गावचे माजी सरपंच सन्माननीय किरणजी राऊत साहेब देखील उपस्थित झालेत. या सर्व मंडळींचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहताय. क्रीडानगरीमध्ये प्रो कबड्डी स्टार गिरीश इरनक सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सरांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत बदलापूर नगरीमध्ये. त्याचबरोबर मंचावरती मान्यवरांची मांदी यादी तुम्ही पाहताय. शैलेशदादा वडनेरे साहेबांच्या वतीनं आपलं
मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळालं. संमिश्र राहिलं. सुरुवातीला गौरव तुटून पडला होता मुशरफ वरती, शेवट गोड केलाय मुशरफ बुबेरेनं, आलाय डॉट. सलगच्या 2 डॉट नंतर 2 षटकांची सांगता झाली. धावफलकावरती टोटल बनल्यात 21 धावा. संयमी होते. अरहमच्या विरोधात थोडासा संयमी पावित्रा पाहायला मिळाला. पहिल्या षटकात फक्त या ठिकाणी आपण पाहिल्या 5 धावा. या ठिकाणी आपण पाहताय वडनेरे रिव्हेंजर्स या संघासाठी प्रत्येक विकेटसाठी शैलेशदादा वडनेरे साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. पहिल्या बॉलवर सिक्सर ठोकलाय. अरहम बुबेरेचं स्वागत षटकारानं केलंय. इथे पूल केलाय. फटका निश्चित आपण पाहताय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू रवाना होत असताना दूरवरनं फिल्डर येत आहेत. चेंडूला पकडतील, फेकतील. धावा मिळत आहेत 2 आणि या 2 धावा इथे स्कोरबोर्डला जोडल्या जातील. 2 धावांची मदत येते. धावफलक पुढे सरकेल. टोटल आपण पाहिलं तर 29 या आकड्यावरती 50चं पाठलाग, 50 रन्स टू विन आणि निश्चित 29 बनल्यात आणि विजयाचं अंतर कमी करण्याचं काम करतायत. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 16 चेंडू 21 धावा. अजूनही सामना दोन्ही संघासाठी ऑन आहे. अरहम बुबेरेचं पहिलं षटक आपण पाहिलं तर सुंदर राहिलं. फक्त 5 धावांचं मात्र मुशरफ वरती हल्ला झाला. 21 धावा मुशरफच्या दुसऱ्या षटकात आल्या. तिसरं षटक सुरू झालंय. हा चेंडू सुंदर आहे. यस, सन्माननीय मयूरजी मेहर शाखा प्रमुख एरंजाड यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकार आणि लगातारच्या 3 चौकारांसाठी 3000 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. सन्माननीय गिरीजी इरनक साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. खरं तर प्रो कबड्डी स्टार आहेत आणि नॅशनल खेळाडू देखील आहेत कबड्डीचे. ते अगदी या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भारतात असणारा महत्त्वपूर्ण खेळ आणि त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेला खेळाडू आहे आणि त्यांचं इथे आगमन झालं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार देखील आपण त्यांचं मानूयात. अप्रतिम फटका मिड विकेट बाउंड्रीवरती त्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रेक्षकांच्या मध्ये एक हातानं झेल त्या ठिकाणी टिपला. आयवा झेल अभिवादन करतायत प्रेक्षक.
जबरदस्त हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र मैदानाच्या बाहेर षटकार मिळतोय. धावफलकावरती टोटल तुम्ही पाहू शकताय बनल्यात एकंदरीत 35 धावा आणि आता 15 धावांची गरज. जबरदस्त ही क्रीडानगरी जगन्नाथ क्रीडा संकुल या बदलापूरच्या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये हा संपूर्ण सोहळा पार पडतोय. निश्चितच बीपीएल बदलापूर प्रीमियर लीगचा हा थरार या स्पर्धेची शेवटची अंतिम रात्र या ठिकाणी पार पडते. शैलेशजी वडनेरे साहेबांच्या प्रेमासाठी भरपूर मान्यवर मंडळी तुम्हाला मंचावरती पाहायला मिळाली. संपूर्ण बदलापुरात, ठाणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभर विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेली भरपूर मंडळी या ठिकाणी येऊन गेली. सर्वांचं आम्ही मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो आहोत. आपण सर्वजण येत आहात आणि या स्पर्धेची आणि कार्यक्रमाची उंची सातत्यानं वाढताना पाहायला मिळते. गिरीश इर्नक सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. प्रो कबड्डीचे स्टार, भारतासाठी नॅशनलचे एक हरहुन्नरी खेळाडू. भरपूर वर्ष आपण पाहिलं तर कबड्डीसाठी आपलं मोलाचं योगदान दिलं आणि आज आवर्जून आपल्या सर्वांच्या बदलापूरकरांच्या प्रेमासाठी ते इथं आपला अमूल्य वेळ देत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आपण करूयात. तिसरं षटक या ठिकाणी संपन्न झालंय आणि धावफलकावरती मॅच फिरली आहे. बनल्या टोटल 35 धावा. प्रो कबड्डी लीगमध्ये प्रसिद्ध आहेत गिरीशजी इर्नक आणि अनेक काळ मात्र त्यांनी खरं तर प्रो कबड्डी देखील खेळलेलं आहे. भारतीय संघाचं देखील प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं आगमन आज या स्पर्धेच्या माध्यमातून होते. पुन्हा एकदा त्यांचं मनापूर्वक आभार आणि धन्यवाद. 3 ओव्हर नंतर 35 बनल्यात. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये आता 15 धावांचं लक्ष्य पार करायचंय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. वडनेरे रिव्हेंजर्स या टीमला मात्र इथून कमबॅक करावं लागेल. पहिल्या षटकात फक्त 5 धावा असं वाटलं होतं की टार्गेट जड जाईल, मात्र त्यानंतरच्या 2 षटकांवरती आक्रमक हल्ला. गौरव म्हात्रे यांनी जर सलगचे 2 षटकार मारले तर मामा परिवाराकडनं 1111चं पारितोषिक आणि गौरव म्हात्रे जर मॅन ऑफ द मॅच ठरले तर मामा परिवार यांच्या वतीनं 1001 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय मयूरजी मेहर साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय लगातारचे 3 षटकार, लगातारचे 3 चौकार आणि त्यासाठी 3000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. सोमनाथ सर, बक्षिसांची खैरात ओव्हर टू यू. नक्की नक्की. या ठिकाणी आपण पाहताय क्रीडानगरीमध्ये एक हुंडाई कारची चावी आम्हाला सापडलेली आहे. ज्यांची कोणाची मान्यवरांची असेल तर आपण ओळख पटवून आपल्या कारची चावी घेऊन जा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी जमा आहे. हुंडाई कारची एक चावी क्रीडानगरीमध्ये सापडलेली आहे. कुणा मान्यवरांची हरवली असेल तर कॉमेंटेटर सोमनाथ खाडे यांच्याकडे ती जमा आहे. आपण या आणि आपली चावी ओळख पटवून घेऊन जायची. इथे फटका सुंदर आहे. गौरव म्हात्रे मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडत असताना बिग हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, छोटा पॅकेट बडा धमाका, सिक्सर. पहिल्या षटकात आपण पाहिलं दोघंही शांत राहिले. नंतर मात्र आपण पाहताय तर शांतीत क्रांती करायला सुरुवात केली समीर भगतनं आणि गौरव म्हात्रेनं. अजून एक षटकार जर आला तर मामा परिवार यांच्याकडनं 1011 रुपयाचं पारितोषिक गौरव म्हात्रेसाठी. जबरदस्त फटका. अगदी आपण पाहताय तर त्या टर्फच्या पत्र्यावरती चेंडू जाऊन पडलाय. पत्रा बजाव, सिक्सर. हलक्या हातानं सन्मान दिलाय. गौरवला माहिती आहे मला मैदानात थांबायचंय, मॅच फिनिश करायची, कुठल्याही प्रकारची घाई न करता या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट तो दाखवतोय. निश्चितच हे एक चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं, मोठ्या खेळाडूचं लक्षण. मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर गौरव म्हात्रे जबरदस्त बॅटिंग करतोय. हलक्या हातानं प्लेस केलं, सेन्सिबल क्रिकेट दाखवलं, सिंगल कंप्लीट केली. आपला साथीदार जो सुद्धा फॉर्म मध्ये आहे त्याला स्ट्राईक वरती आणलंय. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत. स्कोरबोर्ड वरती जबरदस्त वाटचाल. एकंदरीत आपण पाहताय बनल्या 42 धावा. इथे सुद्धा पूल केलं. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर आहे त्या ठिकाणी.
पकडून फेक करतोय, धाव मिळेल सिंगल. एक धावेची मदत, 43 धावा टोटल धावफलकावर. 50चा पाठलाग करतायत, 50 रन्स टू विन. आणि या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना निश्चितच अजयदादा जमदरे प्रस्तुत गावदेवी स्टार्स खरवई संघाचे आणि खरवई गावचे दोन सुपरस्टार मैदानावरती बॅटिंग करतायत. गौरव म्हात्रे आणि समीर भगत एवन जोडी मैदानावरती जमलेली तुम्हाला पाहायला मिळतीये. जीवा शिवाची जोडी मैदानात बॅटिंग करत असताना दोन आघाडीचे फलंदाज निश्चितच आपण पाहताय. तर जय विरूची जोडी मैदानात, दोघांच्या दरम्यान चांगली पार्टनरशिप. यावेळेस सुद्धा पुल करण्याचा निश्चितच प्रयत्न होता, स्वीप केलं आणि निश्चित या चेंडूला सुद्धा सीमारेषेच्या दिशेनं पाठवलंय. एक कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होतीये. चांगली बॅटिंग. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उद्योजक सन्मान्य कैलाजी भोईर साहेबांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि पोलीस दलातील एक कर्तव्यदक्ष आमचे पोलीस साहेब सन्मान्य प्रवीणजी गायकवाड साहेब यांचं देखील आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि हा बॉल देखील हवेत तर गेलाय आणि क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, हा बॉल दूरवरती देखील जाईल, आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. के लिए स्टाइल मध्ये MSD स्टाइल, मॅच फिनिश, सिक्सर. विराज रेसिडेन्सीचे आन बान शान सन्मान्य प्रेमनाथ जोशी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि सर्व मान्यवर मंडळी, विराज रेसिडेन्सी आपल्या सर्वांना विनंती, आपण मंचावरती या, ही विनंती आहे. आपण सर्वांनी मंचावरती यायचे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सर्वांना विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट, ज्यानं बॅटिंग करत असताना 34 धावांची नॉट आउट इनिंग साकारली आणि आई गावदेवी स्टार्स या आपल्या संघाला विजयाचा मार्ग मोकळा करून दिलाय. निश्चितच बदलापूरचा सुपरस्टार, खरवईचा लाडका खेळाडू गौरव म्हात्रे ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. थर्वे साहेबांना विनंती, आपण मंचावरती यायचं.